भीमाशंकर मंदिरात पुजाराला मारहाण करण्यात आलेली आहे। दर्शनासाठी मज्जाव केल्यामुळे पुजारालाच चक्क मारहाण केलेली आहे। बघा, भीमाशंकर मंदिरातली ही घटना आपण पाहतोय। शिंदे सेनेच्या पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी देवीदास दरेकरांवर मारहाणीचा आरोप केलेला आहे। आपण पाहतोय भीमाशंकर मंदिरात पुजाराला मारहाण केलेली आहे। मंदिरात दर्शनासाठी मज्जाव केल्यानंतर पुजाराला जबर मारहाण करण्यात आलेली आहे। शिंदे सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांनी पुजाराला मारहाण केल्याचा आरोप आहे। अभिषेक करणाऱ्यांची आरती सुरू असताना मागे उभे राहिल्यामुळे पुजारानं त्यांना बाहेर जाण्यास सांगितलं, त्यामुळे तो वाद निर्माण झालेला आहे। भीमाशंकर मंदिरात इथं पुजारी दर्शनासाठी मज्जाव करत असल्याच्या घटना कायमच घडतात। अभिषेकसाठी पैसे दिले तर सुलभ दर्शन, नाही तर मंदिराच्या बाहेर काढल्याचे प्रकार कायम घडतात। आमचे प्रतिनिधी रोहिदास घाडगे यांच्याकडून आपण अपडेट जाणून घ्या। रोहिदास, भीमाशंकर मंदिरात पुजाराला मारहाण करण्यात आलेली आहे, नेमकी ही मारहाण कोणी केलेली आहे, काय अपडेट्स आहेत? खरं तर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर आहे। या मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने देशभरातून भाविक येत असतात। पूजा चालू असताना सामान्य माणसाला गाभाऱ्यात प्रवेश नसतो। त्यावेळेस जे शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आहेत देवीदास दरेकर यांना मंदिराच्या बाहेर त्या पुजाऱ्याने ठेवलं। हा राग त्यांनी मनात ठेवून थेट बाहेरून पकडून सभा मंडपात आणून त्याला मारहाण जी केली आहे। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून भीमाशंकर परिसरामध्ये भाविकांना मारहाण होते, तर कधी पुजाऱ्यांना मारहाण होते। सगळा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे भीमाशंकर सारख्या ठिकाणी लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात आणि त्या ठिकाणी भाविकांना आणि पुजाऱ्यांना दोन्ही बाजूने जर आरेरावी, मारहाण या सगळ्या घटना घडत असतील तर प्रशासनाने पुढच्या काळामध्ये या ठिकाणी स्वतंत्र बंदोबस्त आणि सविस्तर माहितीसाठी धन्यवाद। आपण पाहतोय भीमाशंकर मंदिरात पुजाराला मारहाण करण्यात आलेली आहे। शिंदे सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष देवीदास दरेकर यांनी पुजाराला मारहाण केल्याचा आरोप होतोय।